नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्या सगळ्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे तळटी भरतीचा जो रिझल्ट आहे तो जानेवारी महिन्यापर्यंत लागणार आहे. ओके. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर जी नॉर्मलायझेशनची लिस्ट आहे आता सगळ्यात पहिलं तर बघा की याच्या पुढची प्रोसेस काय असेल. तर सगळ्यात पहिलं आता तर काय केलं की त्यांनी फायनल रिस्पॉन्स शीट दिलेली आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनचे मार्क लिस्ट येणार आहे. तर ती लिस्ट जी आहे ती काय करणार की येत्या 2 दिवसात येणार. आज 28 तारीख आहे. 29-30 तारखेपर्यंत काय केलं की तुम्हाला ही लिस्ट भेटून जाईल. म्हणजे उद्या किंवा परवा. म्हणजे आज किंवा उद्या या 2 दिवसातच भेटेल. 28-31 प्रश्नावरती 16,205 उमेदवारांकडून आक्षेप आलेले. त्याच्यामध्ये 146 प्रश्नामध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. तर अशा अनेक अडचणीमुळे निकालास विलंब होत असून 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र TCS कडून अद्यापही काय करण्यात की गुणवत्तापूर्ण निकाल लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अशी अशी माहिती कोणी दिली आहे की जमावबंदी अप्पर जमावबंदी आयुक्त तथा तलाठी भरती राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतरनं तलाठी भरती परीक्षेला 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरला होता. छाननी अंतर्गत बघितलं तर 4,600 4,400 हं. छाननीनंतरनं 4,466 जागांसाठी 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि 3 सत्रामध्ये याचे नियोजन करण्यात आले होते. त्याच्यानंतर आक्षेप घेऊन काय केलं होतं, की 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2831 प्रश्नावर 16,205 आक्षेप आले होते. त्यापैकी 146 व्हॅलिड घेतले होते. 9,072 प्रश्नासाठी ऑब्जेक्शन घेण्यात आले होते. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर या परीक्षेदरम्यान एकूण 5,700 प्रश्न होते. आक्षेप नोंदवलेल्या कालावधीत आलेल्या आक्षेपापैकी 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती लांबली असल्याचे सरिता नरके यांनी सांगितलेले आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार असल्याने आक्षेप आलेल्या अडचणी बघता निकालाबाबत विलंब होत असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल करणे सुरू आहे. पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीमध्ये नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जानेवारीपर्यंत काय होईल, की अपेक्षित आहे नियुक्ती देणे ही चांगली बातमी आहे. तर बघा हे असं होतं. तर आता फ्लो बघून घ्या, की काय राहतो. तर इथं ह्या फ्लो दाखवत आहे मी. ओके. आता ऑब्जेक्शन घेतलेले आहे ते. एकच मिनिट थांबा. लोड होत आहे. हं. आता ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फायनल रिस्पॉन्स शीट आली. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन मार्क आणि प्रोव्हिजनल लिस्ट ही आता येणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट येणार. कधी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन